हरे जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 जय रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता रूप पाहता रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप सुख धाले साजनी सुख धाले ओ साजनी विठल बहुत सुकृतानि जोड़ी बहुत सुकृतानि जोड़ी बहुत सुकृतानि जोड़ी मनोनी विठ्ठली मनोनी विठ्ठली तोहा विठ्ठल तोहा विठ्ठल बलवा आवाज थोडा पक्का झाला पुढील
दोहा विठ्ठल
दे तुम्हारी बारहो दे तुम्हारी
विठ्ठल
कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुमासे वंचिले ते पायापासे वंचिले ते पायापासे नाही असे वेगळे गोमटे ते करा माझे भार ओझे तुमासे तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी योऽन्त प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैवबलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना हो करे चरणा संता तुया कांचा कृपादाने देवा कलावत्नि जीवोद्धरार्थावतारं
कलंकं तेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापहोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तेवी मी जे जे बोले ते ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा मस्तक माझा पायावरे मस्तक माझा पायावरे या वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक माझा पायावरे मस्तक माझा पायावरी आया वार करी संताचा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करा अभेर आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी प्रस्तुत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी पवित्र अशा पुनीत पावन ज्ञानराजांच्या या पावन दरबारामध्ये कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य विश्वसंत विश्व कल्याण मूर्ती वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग असून जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतायत. विठाला विठाला अभंग 4 चरणाचा आहे. जवळजवळ सर्वांच्या सुपरिचित असणारा पाठांतरात असणारा अभंग आहे आणि जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगातून ज्ञानोबरायांच्या चरणावरती ज्ञानोबरायांच्या दरबारात प्रार्थना प्रगट करतायत व्यक्त करतायत आणि प्रार्थनेचा विषय आहे गोमटे करा माझे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. अर्थात प्रार्थनेचा विषय 2ऱ्या चरणात सांगितलेला आहे. असो विस्तारपूर्वक चिंतन करण्यापूर्वी अगदी अर्ध्या मिनिटाचा परिहार तो म्हणजे असा आपणा सर्वांना. तसं बघितलं तर आज खऱ्या अर्थानं ही असणारी वारी
आणि या वारीच्या निमित्ताने दरवारीला या ठिकाणी कीर्तन सेवा होत असते. परंतु आज ज्ञानोबरायांच्या असीम कृपेनं, ज्ञानोबराय आदी करून सर्व संत मांदियाळींच्या असीम कृपेनं, गुरुवर्य बन्सी बाबा वैकुंठवासी बन्सी बाबांच्या कृपा आशीर्वादाने, माझे श्री गुरु गाथामूर्ती राऊत बाबा यांच्या आशीर्वादाने आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्री क्षेत्र नेवास्ता या ट्रस्टच्या आज्ञेनं आणि परिसरातील तालुक्यातील सर्व महाराज मंडळींच्या प्रेमाने आणि ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. वास्तविक पाहता सेवेच्या पूर्वी मी माझ्या जीवनातलं परम भाग्य समजतो. यापूर्वी माझं कीर्तन झालेलं आहे इथं नजन महाराजांच्या मला वाटतं कार्यक्रमामध्ये, परंतु त्यावेळेला सप्ताह खाली होत होता. परंतु ज्ञानराजांच्या समोर ही सेवा करण्याचं आज खऱ्या अर्थानं महत् भाग्य माझ्या जीवनामध्ये लाभलं. माऊलींनी सांगितलं की आता तालुक्यातल्या सर्व महाराज मंडळींना नंबर आणायचा. विठाला विठाला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानोबरायांच्या समोर प्रार्थना व्यक्त करतायत. अशा आशयाचा हा अभंग आहे. आणि प्रार्थना करण्यापूर्वी जगद्गुरु तुकोबरायांनी पहिल्या चरणामध्ये प्रार्थनेचं मागणीचं वातावरण निर्माण केलेलं आहे. वास्तविक पाहता आपण सूक्ष्म दृष्टीने जर विचार केला, संत देवाला वा संतांना काहीच मागत नसतात आणि जरी मागितलं तरी ते स्वतः करता मागत नसतात, तर जगताच्या कल्याणा करता मागत असतात. विठाला विठाला आणि मागितलं तरी तुमच्या आमच्या कल्याणा करता, तुमच्या आमच्या आत्महिता करता आणि संत देवापुढं वा संतांपुढं मागत असतात. अगदी सूक्ष्म दृष्टीनं चिंतन करू गेलं आपण, वास्तविक पाहता या भूतलावरच्या प्रत्येक जीवाचं जर बघितलं तर प्रत्येक जीव हा सुखाच्या दिशेने वाटचाल करतोय. परंतु सुखाच्या दिशेनं प्रत्येकाची धडपड चालू आहे. परंतु जी धडपड चालू आहे ती योग्य मार्गाने चालू आहे की नाही, ज्याचा त्याचा आत्मपरीक्षण करण्याचा भाग आहे. बुवा विठाला विठाला वास्तविक पाहता सुखा करता प्रत्येकाची धडपड आहे. परंतु तुम्ही आम्ही ज्याला सुख समजतो ते सुख मिळाल्याच्या नंतर तुमच्या आमच्या जीवनात तुमचं आमचं गोमटं होणार आहे की हे आपल्याला माहित नाही. वास्तविक पाहता गोमट असेल, सुख असेल, आनंद असेल, समाधान असेल, हित असेल, आत्मकल्याण असेल वा कल्याण असेल, ही सर्व शब्द समानार्थीच आहेत. विठाला विठाला लक्ष देऊ नये का? चिंतन असं आहे वा या अभंगातल्या दोन शब्दाचं चिंतन झालं की अभंग सुटला. आता आणि गोमट या दोन पदाकडे आपल्याला आणि बारकाईनं कटाक्षानं नजर टाकायची आहे. मला श्री गुरु कृपेनं जेवढं आठवेल तेवढं मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेल. विठाला आपण तुम्ही आम्ही ज्याला सुख समजतो वा ते मिळवल्याच्या नंतर तुम्हाला आम्हाला तुमचं आमचं हित होईल, कल्याण होईल, तुम्हाला आम्हाला खरोखर शाश्वत सुख मिळेल हे तुम्हा आम्हाला माहित नाही. वास्तविक पाहता तुमची आमची धडपड अनेक दिवसापासून चालू आहे आणि ज्या करता चालू आहे किंवा जे मिळवण्याकरता. परंतु असो, हे व्यावहारिक सुख सांगून आपल्याला या ठिकाणी वेळ आणि खर्च करायचा नाही. आपण ज्ञानोबरायांच्या दरबारात सेवा करतो आहोत. तर मला या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांना जे अपेक्षित गोमट आहे, जगद्गुरु तुकोबरायांना अपेक्षित जे सुख आहे, जगद्गुरु तुकोबरायांना अपेक्षित जो आनंद आहे तो या ठिकाणी सांगायचा. महाराज, संतांच्या मनातला संतांच्या अपेक्षित असणारा आनंद कोणता आहे? सुखाचे व्यवहारे, सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे,
अर्थात संतांच्या अपेक्षित संतांच्या आणि मनातला जर आनंद कोणता असेल तर महाराज भगवान परमात्म्याची प्राप्ती असेल. आणि शाश्वत आनंद म्हणजे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंद तत्वाची प्राप्ती. याला खऱ्या अर्थाने आनंद म्हणता येईल. विठाला विठाला आपण क्रमाक्रमाने याचं चिंतन करणारच आहोत. या दिशेनं आपली वाट चालू आहे. परंतु मला माझा मुद्दा इथपर्यंत हा थांबवायचा आहे. परंतु तुम्ही आम्ही जी वाटचाल करतो आहोत, तुम्ही आम्ही ज्या करता धडपडतो आहोत, खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही शाश्वत आनंदापर्यंत जाऊ किंवा ज्या मार्गाने तुम्ही आम्ही चाललेलो आहोत तो मार्ग आपला निश्चित योग्य आहे का, बरोबर आहे का, हे तुम्हा आम्हाला ठाऊक नाही. हित नव्हे जननी हित नव्हे ठाऊका ठावी जननी जननी जनका. धन्यवाद. विठाला आणि आपलं तशा पद्धतीनं चालू आहे. परंतु खऱ्या अर्थाने आपल्याला शाश्वत आनंद मिळेल का न मिळेल याची आपल्याला कल्पना नाही किंवा त्याचं ज्ञान आपल्याला नाही. ते ज्ञान संत महात्म्यांकडे आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगातून तुमच्या आमच्या करता, तुमच्या आमच्या हिता करतात नव्हे नव्हे आपल्या आत्मकल्याणा करता आणि संत महात्म्यांच्या नव्हे नव्हे ज्ञानोबरायांच्या समोर मागणी करतायत. परंतु बाप खऱ्या अर्थानं जर बघितलं ना, तुम्हाला सांगतो जगद्गुरु तुकोबराय पहिल्या चरणामध्ये मागणीचं प्रार्थनेचं वातावरण करतायत. पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतायत, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. वास्तविक पाहता जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगात केलेल्या मागणी प्रार्थनेच्या पेक्षाही आता या शब्दाला जास्त महत्व आहे. या अभंगामध्ये आता या शब्दाला जास्त महत्व आहे. आपण ते बघणार आहोत. परंतु लक्ष देऊन ऐका, जगद्गुरु तुकोबराय आणि या आता या शब्दाचा
संबंध पहिल्या चरणापेक्षा दुसऱ्या चरणाशी जास्त आहे. तो कसा आहे मी तो तुम्हाला सांगेन. परंतु पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायांचं वर्णन करतायत. ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना तुकोबारायांनी पहिलं विशेषण वापरलं कृपावंत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत कृपावंत. वास्तविक पाहता हे मागणीचं वातावरण आहे. तुम्हाला सांगू, व्यवहार घ्या, अध्यात्म घ्या, परमार्थ घ्या, सगळ्या गोष्टीमध्ये वातावरणाला फार महत्व असतं. सांगू तुम्हाला, अगदी तुम्हाला आपण सर्वजण शेतकरी आहोत. बघा तुम्ही शेतकरी आहोत, परंतु खरंच जर जातीवंत जातवान शेतकरी असेल ना तर तो शेतीच्या मशागतीला गुढीपाडव्यापासून सुरुवात करतो. पूर्वीचे जुने लोक आठवा. आता पहिले ट्रॅक्टर, आता ट्रॅक्टर आहेत, पहिले ट्रॅक्टर नव्हते. परंतु पहिले लोक गुढीपाडव्यापासून नांगर वखरणं पाळी मोगडा अमक तमक काय असेल ती सगळी मशागत करण्याकरता जो जातीवंत शेतकरी असेल तो गुढीपाडव्यापासूनच शेतीच्या मशागतीला सुरुवात. वास्तविक पाहता पेरणी मृग नक्षत्रावर असते, एवढं अंतर असतं. परंतु हे सगळं काय असतं? वातावरण असतं. हे सगळं वातावरण असतं महाराज. तुम्हाला सांगू का, वातावरणाशिवाय नाही. बघा तुम्ही पेपरला इकडं तिकडं बघता, एखाद्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने येतं इतके लाख भाविक जमले, तितके लाख भाविक जमले. आता पूर्वी माग काही दिवसापूर्वी प्रदीपजी मिश्रा यांच्या कथा झाल्या. तर कथा झाल्या तर येत होतं, चंगराचंगरी झाली, एवढे लोक होते तेवढे लोक होते, हे सगळं येत होतं. परंतु हे सगळं कशानं झालं माहिती आहे तुम्हाला? वातावरण निर्मिती. महाराज त्यांनी जाहिरातीवरती काही 50-50 लाखांनी खर्च केला, त्याला वातावरण निर्मिती म्हणते. परंतु ज्याचं वातावरण मीडिया उचलेल ना तिकडून पारडं जरा जड होत असतं. विठाला म्हणजे माझा मुद्दा हा आहे की सध्याच्या काळात मीडिया हे वातावरणाकरता अत्यंत महत्वाचं माध्यम आहे. म्हणून मी हे सांगतो, वातावरणाला फार महत्व असतं. बघा तुम्ही घरामध्ये सुद्धा तुम्ही असं समजू नका, घरामध्ये सुद्धा आता आपण सगळेजण म्हणजे बहुतांशी प्रापंचिक आहोत. तर तुम्ही बघा घरातल्या बाईला म्हणजे पत्नीला जर मालकाकडे काही मागायचं असलं ना, तुम्हाला सांगतो तो जर दमून थकून आला ना, कधीच हातपाय धुवायला पाणी न देणारी बाई सुद्धा अगदी गरम पाणी करून त्याच्या पुढे गरम पाणी हातपाय धुवायला देते. गरम पाणी हातपाय धुवायला करून दिल्याच्या नंतर तेवढ्यावर थांबत नाही, निखळ नुसत्या दुधाचा चहा करून आणते. निखळ नुसत्या दुधाचा. मी कशा करता सांगतोय लक्ष देऊ नये का, फक्त वातावरण निर्मिती. नुसत्या दुधाचा चहा करून आणल्याच्या नंतर हा चहा घेतो आणि ती खरोखर जर जातवान बाई असेल तर, म्हणजे तिला नवऱ्याचं हित समजा मनोगत कळत असेल तर, आणि मग दुधाचा चहा आणल्याच्या नंतर मग हळूचकून तिनं म्हणायचं, फोन आला होता, काय म्हटले, काय नाही 2 दिवस माहेराला बोलवलं. 2 दिवस काय 4 दिवस जाणार. परंतु का? वातावरण केलं म्हणून. आणि तिथंच जर वातावरण नसलं तो इथं कोण तुझा बाप येईल का? वातावरण नसेल. वातावरण निर्मिती केली, निकळ दुधाचा चहा पाजला, तर जी 2 दिवसाची मागणी करते माहेराला जाण्याची तिला 4 दिवस नवरा पाठवतो, त्याकरता वातावरण. तसं जगद्गुरु तुकोबाराय या पहिल्या चरणामध्ये मागणीचं वातावरण करतायत. अगदी ऐका, एक शेवटचं उदाहरण सांगतो, लक्ष देऊन ऐका. हे बघा, आज खऱ्या अर्थानं वैष्णवांची वारकऱ्यांची एकादशी हरिदिनी आहे. आपण आपल्या घरी एखादा जेवणारा माणूस जरी आला, खरोखर अस्सल जातीवंत वारकरी असेल तर कुणी जरी आला तरी त्याला अन्नाचा कण सुद्धा देणार नाही. आम्हाला एकादशी आहे, तुम्हाला फराळ करायचा असेल तर करा, नाही तर निघा. आणि खरोखर आहे, एकादशीच्या दिवशी तुम्ही जर अन्न दिलं एखाद्याला खायला तर तुम्ही पुण्य करत नाही, पाप करत आहात. विठाला विठाला मी बोलत नाही. एकादशी अन्नपान जे नर करती भोजन श्वान विष्टे समान. अर्थात एकादशीच्या दिवशी अन्नाच्या ठिकाणी सर्व पाप येऊन त्या ठिकाणी बसलेले असतात, त्या अन्नाच्या ठिकाणी. आणि खरोखर जातीवंत वारकरी असेल तर तो कोणी जरी असेल, अगदी नवऱ्याला एकादशी नसेल आणि बाई जर खरोखर जातीवंत वारकरी असेल तर ती त्याला सुद्धा भाकरी करून देत नाही. का? एकादशी असल्यामुळे. ऐका ना, परंतु आपलं कीर्तन वारकरी संप्रदायातलंच आहे, ज्ञानोबारायांच्या दरबारात आहोत. अन्नाचं नाव आपण आजच्या दिवशी घेत नाही. परंतु बघा तुम्ही त्या पखवाजाला कणिक लावल्याशिवाय ते वाजत नाही. पखवाजाला सुद्धा कणिक. मग आपण सांगतो अन्नाचं नाव घेऊ नये. परंतु रामेश्वर महाराजला एवढा उंडा दिला
का द्यावं लागलं महाराज? त्याला ते खाऊ घातल्याशिवाय ते गोड वाजतच नाही. याचा अर्थ काय आहे? वातावरण. हे सगळं सांगितलं कशा करता? कीर्तनाच्या वातावरण करता. तुमचे चेहरे मात्र पडून देऊ नका. विठाला जगद्गुरु तुकोबराय पहिल्या चरणाच्या पहिल्या विशेषणातून ज्ञानोबराय म्हणतायत कृपावंत. ज्ञानोबरायांचं वर्णन करत असताना बघा तुम्ही, जर एखाद्याकडून जर तुम्हाला काही घ्यायचं असेल ना तर वर्णन करावं लागतं महाराज. एखाद्याकडे जर सप्ताहाची देणगी जरी मागायला जायचं असेल ना तर आपल्या बरोबर कोण न्यावं याची सुद्धा आपल्याला म्हणजे समजदारपणा पाहिजे. अक्कल मी म्हणणार नाही, कारण की ज्ञानोबरायांचा दरबार आहे. आपल्याला जर एखाद्याकडे काही मागायचं असेल, एखाद्याकडून एखादी वस्तू आणायची असेल तर आपल्या बरोबर कोण आहे, आपल्या मुखातले शब्द कसे निघतायत, या सगळ्या गोष्टींना महत्व असतं. म्हणून ज्ञानोबरायांच्या समोर तुकोबराय म्हणतायत कृपावंत. अर्थात तुम्ही कोण आहात? आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. अर्थात तुम्ही कोण आहात? तर कृपावंत आहात महाराज. संत महात्म्यांसारखे कृपावंत शब्द कृपावान वापरला असता तर कृपेला मर्यादा राहिली असती, परंतु कृपावंत अर्थात विपुल कृपेनं संपन्न असणार. उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, कृपावंत माय बाप कृपावंत केवढा केला उपकार, केवढा केला उपकार. उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत. अर्थात तुम्ही संत माय बाप कृपावंत आहात, तुम्ही कृपेनं संपन्न आहात, म्हणून माझ्यावरती एवढी कृपा करा. वास्तविक पाहता कृपेला, कृपा हा शब्द आहे ना तसा बघितलं तर व्यवहारात त्याची फार दुर्दशा केलेली आहे. काही काही शब्द आहेत बघा आपल्या मराठी भाषेमध्ये त्यांचं फार अवमूल्यन झालेलं आहे. बघा तुम्ही, नालायक शब्द हा फार रसातळाला नेऊन घातलेला आहे. नालायक शब्द तेवढा नालायक नाही, परंतु त्याचं प्रारब्ध फार वाईट आहे. एखाद्याचं प्रारब्ध फार वाईट असतं, तसं या नालायक शब्दाचं फार प्रारब्ध वाईट आहे. कसं सांगू तुम्हाला? नालायक तुम्ही बघा, एखादा व्यक्ती एखादं काम करण्याकरता लायक नाही म्हणजे काय आहे? नालायक आहे. मग मला सांगा, आता कीर्तनकार या ठिकाणी उभा आहे आणि एखाद्याची जर मोटरसायकल बिघडली तर ती मोटरसायकल दुरुस्त करण्याकरता कीर्तनकार काय? कमीत कमी तोंडावर तरी नका म्हणू. विठाला विठाला अहो कीर्तनकारच काय या ठिकाणी? मला सांगा, ज्याचा त्याचा व्यवसाय उद्योग धंदे वेगळे आहेत, सगळेच फिटर थोडी आहे तिथे. फिटरचं ते काम आहे. म्हणून ज्याला मोटरसायकल दुरुस्त करता येत नाही तो मोटरसायकल दुरुस्त करण्याकरता काय आहे? बघू. जर एखाद्याला जर आपण नालायक म्हणलो तर तो काय करेल? काय नाही, बाई माग सारवी. जरी कीर्तन करता एखादा उभा राहिला त्याला जर कोणी नालायक म्हणलं म्हणजे असं, अर्थात त्या शब्दाची फार दुर्दशा अवमूल्यन झालेलं आहे. बघा तुम्ही, आणखी एक शब्द आहे 420. आता जर एखाद्याला 420 म्हणलं तर त्याची पार तळपायची आग मस्त करायचं. तसा हा शब्द वाईट नाही.
अजिबात वाईट नाही. आपल्या भारतीय संविधानामध्ये जे कायदे बनवलेले आहेत त्या कायद्याला काही नंबर दिलेले आहेत, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. तसं फसवणूक करणारा जो गुन्हा आहे, जो कायदा आहे, त्याला 420 नंबर दिलेला आहे. म्हणून एखाद्याला जर 420 म्हणलं त्याला फार राग येतो, परंतु तसं काही त्याचा वेगळा अर्थ नाही, पण त्या शब्दाचं अवमूल्य नाही. तसं कृपा या शब्दाला सुद्धा आम्ही फार खाली आणलं, परंतु कृपा वास्तविक पाहता कृपेमध्ये फार सामर्थ्य आहे, परंतु कृपेला फार खाली आणलं. बघा तुम्ही, एखादा जर बिड्या पेनारा असेल आणि बिड्या पेनारा असेल, त्याच्याकडे बिडी आहे परंतु काडी नाही, तो समोरच्याकडे जातो, पेनाऱ्याकडेच म्हणजे बिडी पेनाऱ्याकडे समोर जातो आणि त्याला म्हणतो, अहो कृपा करून काडी द्या ना. म्हणजे काडी लावणाऱ्याकरता सुद्धा कृपा शब्द आम्ही वापरतो, परंतु एवढा खालचा कृपा शब्द नाही. कृपा या शब्दामध्ये फार सामर्थ्य आहे. जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबरायांकडे बघत असताना ज्ञानोबरायांच्या समोर उभा राहून म्हणतात, तुम्ही कृपावंत आहात, तुम्ही कृपेनं विपुल संपन्न आहात आणि आता तुम्ही एवढी कृपा करा. काय करा? अभंगाचं दुसरं Oh